लेटर गार्डन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत कॉन्सोनंट ब्लेंड्स. कॉन्सोनंट ब्लेंड्स म्हणजेच आपले जे 5 वॉवेल्स आहेत, म्हणजे ए, ई, आय, ओ आणि यू, या 5 वॉवेल लेटर्सच्या व्यतिरिक्त जे कोणते शब्द आहेत इंग्लिशमध्ये ए, बी, सी, डी, तर हे जेव्हा 2 कॉन्सोनंट लेटर्स एकत्र येतात तेव्हा त्यांना म्हणतात कॉन्सोनंट ब्लेंड्स. ठीक आहे, तर त्याचे आज आपण भरपूर शब्द वाक्य असे बघणार आहोत. आणि बऱ्याचदा जेव्हा आपण शब्दात वाचायला जातो ना ते तर थोडंसं गोंधळाला होतं, थोडी त्याला प्रॅक्टिस जास्त लागते. तर त्याच्यासाठी एक वर्कशीट सुद्धा देते आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याची लिंक आहे, तर ती तुम्ही वर्कशीट सुद्धा घेऊ शकता आणि आणखीन प्रॅक्टिस नक्की करू शकता. ठीक आहे, तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. बी एल म्हणजेच ब ल ब्ल. ओके, काय साऊंड होतो? ब्ल. आता ब्ल हे जे कॉन्सोनंट ब्लेंड आहे, हे जे ब्लेंडिंग आहे, त्या ब्लेंडिंगने सुरुवात होणारे सगळे शब्द आपण आता बघूयात. ब ल ब्ल. बी प्लस एल, ब ल ब्ल. BLACK, ब्ल ॲक ब्लॅक. BLUE, ब्ल यू ब्ल्यू. BLOW, ब्ल ओ ब्लो. BLOCK, ब्ल ऑक ब्लॉक. BLANK, ब्ल ॲक ब्लँक. ब्लँक म्हणजे कोरा, कोरा कागद, ब्लँक पेपर असं आपण म्हणू शकतो. BLAME, ब्ल एम ब्लेम. ब्लेम म्हणजे एखाद्याला दोष देणे. BLINK, ब्ल इंक ब्लिंक. ब्लिंक म्हणजे आपण पापण्यांच्या बाबतीत जास्त करून ते वापरतो. ब्लिंक युअर आईज म्हणजे पापण्यांची किंवा डोळ्यांची जी उघडझाप होते आपल्या, त्याला असं म्हणतो आपण ब्लिंक. BLESS, ब्ल एस ब्लेस. ब्लेस म्हणजे आशीर्वाद. BLEND, ब्ल एंड ब्लेंड. जे आता आपण शिकतोय, ब्लेंड म्हणजे मिक्सर, मिक्स करणे, एखादी गोष्ट एकत्र करणे. BLIND, ब्ल आइंड ब्लाइंड. ब्लाइंड म्हणजे अंध. आता वाक्य बघूया. द स्काय इज ब्ल्यू. द स्काय इज ब्ल्यू. आकाश निळ आहे. द कॅट इज ब्लॅक. द कॅट इज ब्लॅक. मांजर काळी आहे. प्लीज ब्लो द कॅन्डल म्हणजेच मेणबत्तीवर फुंकर घाल किंवा फुंकर मार. प्लीज ब्लो द कॅन्डल. CL, क्ल. CL, क्ल. CLAP, क्लॅप क्लॅप. क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे. CLOUD, क्लाउड क्लाउड. क्लाउड म्हणजे ढग. CLICK, क्लिक क्लिक. क्लिक म्हणजे फोटो क्लिक करतो आपण तेव्हा असंच म्हणतो की नाही, क्लिक द फोटो. क्लीन, CLEAN, क्लीन क्लीन. क्लीन म्हणजे स्वच्छ. क्लाइंब, क्लाइंब म्हणजे चढणे. CLIMB, क्लाइंब क्लाइंब. CLASS, क्लास क्लास. CLIP, क्लिप क्लिप. CLAY, क्ले. CLOWN, क्लाउन क्लाउन. आता त्याची वाक्य बघूयात. द क्लॉक इज ऑन द वॉल. द क्लॉक इज ऑन द वॉल. लेट्स क्लॅप फॉर आवर फ्रेंड. आपल्या मित्रासाठी किंवा आपल्या मैत्रिणीसाठी टाळ्या वाजवूयात. बऱ्याचदा वर्गात होतं ना, कोणाला तरी चांगले मार्क मिळतात, कोणाला तरी बक्षीस मिळतं, आणि तेव्हा आपण त्याला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्याला कॉंग्रॅच्युलेट करण्यासाठी आपण टाळ्या वाजवतो. लुक ॲट द क्लाउड्स. ढग बघ. खूप एक्साइटमेंटमध्ये ढगांचे खूप वेगवेगळे आकार दिसतात, ते आपण एकमेकांना बऱ्याचदा दाखवतो, तर त्यावेळेला तुम्ही असं इंग्लिशमध्ये म्हणू शकता, लुक ॲट द क्लाउड्स. FL, फ्लो. FL, फ्ल. FLAG, फ्लॅग फ्लॅग.
FLY fly, fly. FLOWER flower. FLAT flat, flat. FLIP flip, flip. FLAME flame, flame. फ्लेम म्हणजे दिव्याची ज्योत. फ्लॅश, फ्लॅश. FLOOR फ्लोर, फ्लोर म्हणजे जमीन. FLUTE फ्लूट, फ्लूट म्हणजे बासरी. आणि FLOCK फ्लॉक, फ्लॉक. आता वाक्य बघूया. The birds can fly in the sky. पक्षी आकाशात उडू शकतात. The flower is beautiful. फूल खूप सुंदर आहे. Come, let's sit on the floor. चला पटपट आपण जमिनीवर बसूया. तर आज आपण हे सगळे कॉन्सोनंटचे ब्लेंड्स बघितले. क्ल, ब्ल आणि फ्ल. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघू शकता. खाली वर्कशीट दिलेलीच आहे, ती सुद्धा घेऊ शकता आणि त्यातनं सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. त्या वर्कशीटमध्ये खूप सारे शब्द तुम्हाला वाचायला, लिहायला असं आहे. मॅच द कॉलम्स, फिल इन द ब्लँक्स, सेंटेन्स फ्रेमिंग, सेंटेन्स रीडिंग आणि सेंटेन्स तुम्हाला पण बनवण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये स्कोप आहे. तर अशा खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजने ती वर्कशीट बनवलेली आहे. तर ती बघा आणि नक्की तुम्ही ती घेऊ शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. पुढच्या वेळेला नवीन साऊंडसह पुन्हा भेटूया. बाय बाय.